ओम साईराम मंडळी, परत एकदा तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे आपल्या चॅनलवरती। या चॅनलचं नाव आहे सुपरस्टार ब्लॉग। तर आजचा जो ब्लॉग आहे त्या ब्लॉगमध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे। मानतो ब्लॉग यायला उशीर होतो, त्यासाठी क्षमा असावी। पण आजचा जो ब्लॉग आहे तो आहे शिर्डी पालखी पदयात्रा ओम ब्रह्मांड साई सेवा संघ मालाड ते श्री क्षेत्र शिर्डी या ठिकाणी पदयात्रा गेली। ती पदयात्रा कालची होती, पण काल आपल्याला जाता आलं नाही जॉबमुळे। तर आज आपण चाललो ठाण्याला पालखीचं दर्शन घ्यायला। तर ब्लॉग पूर्ण बघा, आवडल्यास लाईक करा, आपल्या मित्रांमध्ये शेअर करा आणि आपल्या कल्पना कमेंटद्वारे नक्की कळवा। तर भेटूया बाबांच्या दर्शनात पालखीमध्ये। ओम साईराम। आपण पोचलेलो आहे यांच्या होल्डवर आणि आपले भाऊ लोक आणि हा सुधीरचा भाऊ हा पण चालतोय यावरची। आणि तिकडे मीर भाऊची तयारी झाली बॅग भरून। काय सुधीर भाऊ आत्ता उठले झोपेतून, आपला प्रथम भाऊ काय आणि अजून मंडळी आपले हा रातोडीची पब्लिक आहे। हा बघा याचे चेहरे बघा, हे काय आपले रातोडीचे मुलं आहेत। आपण एक काला रजनीकांत बघितलेला ना तुम्ही आपल्या ब्लॉगमध्ये, तसा हा काला रजनीकांत। तर माकू पण चालतो, माकू साईराम अन्नी पण आहे, अन्नी चालतोय अंडी बघा। याला झोपेतून उठले आत्ता, झोपेतून चेहरा बघायचा। आणि इकडे काहीतरी तयारी चालू, बॅग भरणं चालू। दादा तयार, दादा साईराम, दादाची टोपी बघा, साईरामवाली टोपी। दादा चालायचं मग एकदम जून सगळे तयार आहे दादा चालायला। आपण यांची सेवा करूया आणि भेटूया ब्लॉगमध्ये। ओम साईराम। आता याला प्रत्येक इकडे झोपायलाच पाहिजे फक्त पालखीमध्ये। विमाननी जातो घरी, फक्त झोपायला पाहिजे याला पालखी। आपला ते आपला साईराम जय साईनाथ चाललो हा आपला पपड्या भाऊ, पपड्या साईराम हां पपड्या भाऊ पण आहे। इकडे आपल्या पोरांची तयारी चालू आहे निघायची, तर पुढे निघणार आहेत। अनिकेत काय बोलणार, कसं वाटतंय? दुसरा दिवस आहे आज, चांगलं वाटतंय। पुढचा प्रवास आता बघूया 11 दिवसांचा कसा होता। हां 11 दिवस आपण नाही आहे, आपण आजच्या दिवसच आहे। आपला कशिश भाऊ पण आहे आज पालखीला। कशिश भाऊ लय बिझी आहे फोल्डमध्ये, बघा फोल्ड घेऊन आले। मॅप बघताय, मॅप पुढे कुठे जायचं आहे। 15 किलोमीटर चालायचं आता। समय भाऊ काय झालं, काय आहे एक्सपिरियन्स? हां पहिला वर्ष आहे, दादानी मस्त सॉक्स बीस घातले। दादाचं पहिलं वर्ष आहे, भाऊ पण पहिला वर्ष आहे। सगळे आपले साईराम नमन बुवा जय साईनाथ। नमन बुवा भाई कंटिन्यू 2 वर्ष चालता। ओम ब्रह्मांड पण आणि ओम साईलीला पण सगळं बाबाच्या दर्शनासाठी नमन बुवा जय साईराम। आपला प्रथम भाऊ या ब्लॉगमध्ये बघा, आपण साईराम आपला सुधीर रेड्डी बर्थडे बिझी आयफोनमध्ये फोटो काढून। आणि आपले हे 3 त्रिमूर्ती अन्नी चामुंडा आणि मंकी माकू गांधीजी के 3 मंदिर आहेत। फोटो झालं, फोटो काढता सुधीर भाऊ। त्याला आपण बघूया पुढे आणि भेटूया यांना रस्त्यामध्ये। आज पूर्ण दिवस आपण यांच्यासोबत। भाऊ पण आहे आपल्या साईराम हां भाऊ तयारीत फुल। आपले भाऊ लोक पहिली निशाणी घेऊन पुढे, आपले मीर भाऊ आणि सुधीर रेड्डी पहिली निशाणी त्यांच्या हातामध्ये चालतं। साईराम आणि आपल्या प्रथमनी श्रद्धा सबुरी घेतले। साईराम प्रथम भाऊ साईराम। हो सिद्धादा साईराम
जयेशचा ब्लॉग काढायला. काय बोलतो अमन? जय साईनाथ. आणि लोखंडे पण आहे आणि जयेश भाऊ पण आहे सोबत. साईराम जयेश भाऊ तुम्हालाच भेटायला आलो भाऊ. आणि लोखंडे आहे मी पुढेपर्यंत आहे. हां तिचे नाही मुंडे का साईनाथ. साईराम साईराम. मापू कंपनी आपली. साईराम साईराम मंडळी साईराम. बाबांचा भंडारा. बाबांचा भंडारा करू. आपले सगळे मित्रमंडळी बाबांचा भंडारा करते. साईराम. मला उजाडा आहे. मापू पण जेवतो. मापू मापू कमी खा. मापू बघा भंडारा घेतला. मीरबाई पण जेवतो. मीरबाई बाबांचा भंडारा खाऊ आणि परत भजनाला बसू. ओम साईराम. माझ्या बाबाची
झालो दंग मी झालो दंग मी पाहुनिया साईलीला. झालो दंग मी पाहुनिया साईलीला. पाहुनिया साईलीला. आला कसा गोड पाला कडुलिंबाला. आला कसा गोड पाला. झालो दंग मी झालो दंग मी झालो दंग मी पाहुनिया साईलीला. हम साई तेरे नाम के दीवाने. तेरे नाम के दीवाने. साई राम बोले. हम साई राम बोले. तेरे नाम के दीवाने. बाबा तेरे नाम के दीवाने. ओम साईराम मंडळी, परत एकदा तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. तर अशा प्रकारे ही पालखी होती ओम ब्रह्मांड साई सेवा संघाची. ते पूर्णपणे आपण इथपर्यंत निरोप द्यायला आलेलं. सोबत जयेश भाऊ. साईमय रात्र भावांनो बहिणींनो. तर आता आम्हाला खरंच खूप झोप आली आहे आणि आज आमच्या जयेश भावाने माझं भजन बघितलेलं आहे ना तुम्ही व्हिडिओमध्ये पूर्ण. भावाने आमच्या मंडळाच्या शोभा वाढवली भजनामध्ये येऊन. आपला खरंच एकाच्या भावा. खूप सुंदर एकच सुंदर मंडळ आहे. भजन बोललास. असंच दरवर्षी नक्की भावा. तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, आपल्या मित्रांमध्ये शेअर करा आणि आपल्या कल्पना कमेंटवर नक्की कळवा. ओम साईराम.